Hello, my dear students, friends, and all viewers. I welcome all of you in my YouTube channel of English Grammar and Composition. Today, we are going to learn about hardly when. Hardly means scarcely or barely, म्हणजे क्वचित किंवा महत् प्रयासाने. Hardly when is used when two actions happen one after another immediately. It means when earlier action is followed by later action immediately. Hardly when is used to join two actions. जेव्हा दोन क्रिया एकानंतर एक घडतात तेव्हा हार्डली वेनचा उपयोग करतात. म्हणजे जेव्हा पहिल्या क्रियेच्या पाठोपाठ लगेचच दुसरी क्रिया घडते तेव्हा या दोन क्रिया जोडण्यासाठी हार्डली वेनचा वापर करतात. हार्डली वेन इज यूज ओनली इन पास्ट टेन्स. इट इज नॉट यूज इन प्रेझेंट और फ्युचर टेन्स. हार्डली वेन हे फक्त भूतकाळामध्ये वापरतात, याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात करत नाहीत. डिअर फ्रेंड्स, रिमेंबर वन थिंग इन युअर माइंड दॅट हार्डली हॅड इज यूज ओनली इन पास्ट परफेक्ट टेन्स अँड वेन इज यूज बिफोर द सेंटेन्स ऑफ पास्ट टेन्स. प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या ध्यानात ठेवा की हार्डली हॅडचा उपयोग हा पूर्ण भूतकाळामध्ये करतात, तर वेन हे साध्या भूतकाळातील वाक्यापूर्वी करतात. नाव लेट्स लर्न हाऊ टू यूज हार्डली वेन इन द सेंटेन्स. आता आपण हार्डली वेनचा वाक्यामध्ये कसा उपयोग करतात ते पाहूयात. लुक ॲट दिस सेंटेन्सेस. फर्स्ट, द गर्ल सॉ द स्नेक. ॲट वन्स शी शाउटेड लाऊडली. सेकंड, द डॉग एंटर्ड द रूम इमिजिएटली आफ्टर राजू ओपन्ड द डोर. Dear friend, while using hardly when in the sentence, first of all, we have to find out which is earlier action and which is later action in the given sentences. प्रिय मित्रांनो, वाक्यात हार्डली वेन वापरत असताना प्रथम आपणाला कोणती क्रिया अगोदर घडली व नंतर कोणती क्रिया घडली हे शोधावे लागते. So let us find out. In above sentences, in the first example, the girl saw the snake and she shouted loudly are two actions. The girl first saw the snake and then she shouted loudly. It means the girl saw the snake is an earlier action and she shouted loudly is later action. In the second example, the dog entered the room and Raju opened the door are two actions. The dog could not enter the room if Raju did not open the door. It means Raju opened the door is the earlier action and the dog entered the room is later action. वरील वाक्यामध्ये पहिल्या उदाहरणात द गर्ल सॉ द स्नेक म्हणजे मुलीने साप पाहिला आणि ॲट वन्स शी शाउटेड लाऊडली म्हणजे लगेचच ती मोठ्याने ओरडली. यामध्ये तिने प्रथम साप पाहिला आणि नंतर ती ओरडली, म्हणजेच तिने साप पाहिला ही क्रिया अगोदर घडली व शी शाउटेड लाऊडली म्हणजे ती मोठ्याने ओरडली ही क्रिया नंतर घडली आहे. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये द डॉग एंटर्ड द रूम आणि राजू ओपन द डोअर या दोन क्रिया आहेत. राजूने दरवाजा उघडल्याशिवाय कुत्रा आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजेच राजू ओपन द डोअर म्हणजे राजूने दरवाजा उघडला ही अगोदरची क्रिया म्हणजेच अर्लियर ॲक्शन आहे. तर डॉग एंटर्ड द रूम म्हणजे कुत्र्याने खोलीत प्रवेश केला ही लॅटर ॲक्शन म्हणजे नंतरची क्रिया आहे. वन्स वी फाइंड आउट द अर्लियर अँड लॅटर ॲक्शन देन इट इज सो इझी टू यूज हार्डली वेन इन द सेंटेन्स. एकदा अगोदर व नंतर घडलेली क्रिया शोधून काढली की हार्डली वेन वाक्यामध्ये वापरणे हे खूप सोपे आहे. नाऊ लेट अस यूज हार्डली वेन इन सेंटेन्सेस. फर्स्ट, राईट हार्डली हॅड ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीस हार्डली हॅड लिहा. सेकंड, देन राईट सब्जेक्ट वर्ब इन V3 फॉर्म अँड रिमेनिंग वर्ड्स इन द अर्लियर ॲक्शन म्हणजेच त्यानंतर अगोदर घडलेल्या क्रियेमधील कर्ता क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्या वाक्यातील राहिलेले शब्द लिहा. थर्ड, राईट वेन अँड सेंटेन्स ऑफ लेटर ॲक्शन अँड गिव्ह फुल स्टॉप इन द एंड म्हणजे वेन लिहून दुसऱ्या क्रियेचे वाक्य लिहा आणि शेवटी पूर्णविराम द्या. फोर्थ,
Remove the words like at once, immediately, after, instantly, when, as soon as, no sooner than, etc. from the sentence. वाक्यातील at once, immediately, after, instantly, when, as soon as and no sooner than इत्यादी शब्द असल्यास काढून टाकावेत. Now let us learn how to use hardly when in the sentence of as soon as and no sooner than. आता आपण as soon as व no sooner than च्या वाक्यामध्ये hardly when कसे वापरायचे ते शिकूयात. Now look at these examples. First, as soon as India won the match, we became happy. Second, no sooner did Ram touch the wire than he got the shock. First, write hardly had instead of as soon as or no sooner in the beginning of the sentence. म्हणजे प्रथम as soon as आणि no sooner ऐवजी hardly had वाक्याच्या सुरुवातीस लिहा. Second, then write subject verb in V3 form and remaining words in the earlier action. म्हणजे त्यानंतर कर्ता क्रियापदाचे तिसरे रूप आणि पहिल्या क्रियेतील वाक्यातील राहिलेले शब्द लिहा. Third, write when in place of comma or than and sentence of later action. त्यानंतर स्वल्पविराम किंवा द्यानच्या जागी when लिहून दुसऱ्या क्रियेचे वाक्य लिहा. Fourth, remove as soon as no sooner than from the sentence. वाक्यातील as soon as no sooner than वगळा. Friends, in this way we have learned how to use hardly when in the given sentence. Now let us see structure of hardly when. Hardly had plus subject plus V3 plus remaining words plus when plus sentence of later action plus full stop. Hardly when ची रचना. हार्डली हॅड अधिक कर्ता अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक राहिलेले शब्द अधिक वेन अधिक नंतरच्या क्रियेचे वाक्य अधिक पूर्णविराम. लर्न दिस स्ट्रक्चर बाय हार्ट म्हणजे ही रचना पाठ करा. इन द बिगिनिंग वी हॅव सीन मीनिंग ऑफ हार्डली इज स्कार्सली और बेअरली. It means that we can use scarcely or barely instead of hardly in the sentence. We can use them in same way. आपण सुरुवातीस पाहिले आहे की हार्डलीचा अर्थ आणि स्केर्सली व बेअरलीचा अर्थ हा सारखाच आहे. म्हणजे आपण हार्डली वेन ऐवजी स्केर्सली वेन किंवा बेअरली वेन वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, वेन द रेन स्टार्टेड Lata opened her umbrella. When the rain started is an earlier action and Lata opened her umbrella is a later action. So use hardly had in the beginning of an earlier action. The answer will be hardly had the rain started, Lata opened her umbrella. In this sentence we can use scarcely when or barely when in the same way. So answer will be scarcely had the rain started, Lata opened her umbrella, or barely had the rain started, Lata opened her umbrella. In this lesson we have learned how to use hardly when in different type of sentences. We have also learned how scarcely when or barely when is used instead of hardly when in the sentences. Friends, if you like my video, please give your likes, comment on my video and subscribe my channel to receive the latest notification of my next video. Thank you very much for watching this video.